रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे हे सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो. कुठलीही पूर्वतयारी न करता आपण आज हा नाश्ता बनवणार आहोत. ह्याची साधी सोपी पद्धत बघूयात आपण. हे गव्हाच्या पिठाचे घावणे आपण बनवलेले आहेत आणि साधी सोपी रेसिपी आहे. मऊ लुसलुशीत आणि थोडेसे कुरकुरीत असे आपल्याला हे घावणे बनवायचे आहेत आणि खूपच साधी सोपी पद्धत वापरली आहे आणि खायलासुद्धा हा नाश्ता खूपच स्वादिष्ट असा आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, सविताज किचनमध्ये खूप खूप सर्वांचे मनापासून स्वागत. आणि मी आत्ता 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे आणि पाव वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण कोरडे जिन्नस. आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकले आहेत मी आणि मिक्स करून घेऊयात आपण आत्ता. हे कोरडे जिन्नस मिक्स झाले की थोडे थोडे पाणी करून आपण हे असं सरसरीत असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जसं लागेल तसं पाणी वापरायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. हिरवी मिरची कट करून टाकली आहे आवडीनुसार आणि 1 सिमला मिरची कट करून टाकली आहे. बारीक गाजर खिसून घेतले आहे. अर्धी वाटी कोथिंबीर टाकली आहे आणि तेल गरम करून जिरी मोहरी पाव चमचा टाकला आहे आणि एक थोडेसे 4-5 पानं कढीपत्त्याचे असं तडका दिला आहे आपण. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गरजेनुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि सरसरीत असं आपल्याला ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. खूप छान होतात हे घावणे गव्हाच्या पिठाचे. आणि हे सरसरीत आपल्याला असं पीठ बनवून घ्यायचं आहे छान असं. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. तांदळाच्या पिठाला कोणत्या जास्त कमी पाणी लागू शकतं. मी एकीकडे गॅसवर डोश्याचा तवा मध्यम गॅसवर तापायला ठेवला आहे आणि 5 मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. आणि लागेल एवढं पाणी आपण टाकून हे सरसरीत मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि छान असा मध्यम गॅसवर तवा तापला आहे. तेल चांगलं पुसून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तेल पुसून घेतलं की नंतर पुसायची सुद्धा गरज नाही, ज्यांना डाएट करायचं असेल त्यांनी. आणि उंचावरून असे आपले हे घावणे टाकून घ्यायचे आहेत गॅस मोठा करून. आणि घावणे टाकून घेतले की मध्यम गॅस करायचा आहे. 2 मिनटात हे घावणे वरून सुकतात. झाकून ठेवायचं आहे. 2च मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि वरून छान सुकले की थोडंसं तेल टाकायचं आहे. ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालतं. खूप छान हे घावणे झाले आहेत, बघू शकता तुम्ही. असं पलटून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण सगळे घावणे बाकीचे बनवणार आहोत. तर छान असे घावणे बनतात ह्या पद्धतीने. आणि अजून एकदा मी ब्रशने तेल थोडंसं पुसून घेतलं आहे. आणि हे मिश्रण आपण तळापासून बुडापासून असं हलवून घ्यायचं आहे. आणि छान असे घावणे टाकून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर. आणि घावणे टाकून झाले की मध्यम गॅस करून आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. घावणे नक्की आवडतील तुम्हाला, नक्की ट्राय करा एकदा. आणि ही रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंटद्वारे कळवा. हे घावणे खूपच टेस्टी स्वादिष्ट असे होतात. कडेने तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आवडीनुसार. आणि चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा हे घावणे छान लागतात. आणि ज्यांना डाएट करायचं आहे कमी तेलात हे आपण घावणे बनवू शकतो. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.